नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धूच्या अटकेनंतर भावनासमोर आला चक्क श्रीकांत इनामदाराचा खरा चेहरा. तर भावनाला सापडला श्रीकांत इनामदार जिवंत. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या बिचारा सिद्धूला ज्या प्रकारे पोलिसांनी अटक केली हे पाहून बिचारा भावनाला तर खूप वाईट वाटलं. पण तिने एकच गोष्ट लक्षात घेतलेली असते की आता अजिबात देखील खचून जायचं नाही, कारण की काही जरी झालं ना तरी शेवटी सत्य काय आहे हे तिला शोधून काढायचंच असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच ही बेअक्कल आजी, तुम्हाला माहितीच आहे हिने किती मोठा कट रचलाय सिद्धू आणि भावनाच्या विरोधात. तिला वाटत असतं की ह्या दोघांना देखील ती चांगल्याच ट्रॅपमध्ये फसवेल आणि त्याच्यानंतर ह्या दोघांचा देखील सुखाचा चाललेला संसाराचं पूर्णपणे वाटोळं करून टाकेल. पण ती पूर्णपणे विसरून गेलेली असते की तिने फायनली पंगा कोणासोबत घेतलाय, भावनासोबत. आता भावना देखील आजीला सडेतोड उत्तर देत असते आणि म्हणत असते की मला कोणाच्या उपकाराची गरज नाही, आता मी माझी स्वतः सिद्धिराजला यांना सोडवेल बाहेर. तर दुसरीकडे सिद्धूला अटक झाल्यामुळे आता बिचारी भावना तर खचून गेलेली असते. पण ती ठरवते की आता लढायचं, आता रडायचं नाहीये. तर ती ठरवते की आता काही जरी झालं तरी तिला सगळ्यात जास्त गरज आहे पैशांची. म्हणजेच तिला काही जरी केलं तरी पैसे गोळा करायला पाहिजे, कारण की सिद्धिराजला परत जामिनावरती बाहेर काढायचं असेल तर. पण भावना आता सिद्धूच्या काही मित्रांना मदतीला घेते आणि त्यांच्या मदतीने भावनाही सिद्धूला सोडवण्यासाठी काही पुरावे देखील गोळा करत असते आणि सोबत पैसे देखील. तर आता भावना आता सिद्धूसाठी पूर्णपणे स्वतःचं आयुष्य झोकायला तयार झालेली असते. पण तिला माहीत नसतं की या सगळ्याला जबाबदार ती स्वतःच आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे भावनाने श्रीकांत इनामदाराची केस बाहेर उघडकीस आणली होती त्याच्यामुळेच हे सगळं काही घडलेलं असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे ह्या जयंतला आता आपल्या जानूचा सुगावा लागलेला असतो. म्हणजेच त्याने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मला माहिती आहे विश्वा माझ्यापासून काहीतरी लपवतोय, पण मी हे जास्त दिवस चालू देणार नाही. काही जरी झालं तरी लवकरात लवकर सगळं काही सत्य उघडकीस आणेल आणि ह्या विश्वाला देखील सोडणार नाही. तर बिचारा विश्वा आपल्या जानूला वाचवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असतो. विश्वाला माहीत नसतं की एक दिवस जर त्या जयंतला सत्य कळालं तर त्याच्यानंतर तो जानूला घेऊन गेल्याशिवाय शांत बसणारच नाही, कारण की त्याच्याकडे खूप मोठा भक्कम असा पुरावा असतो. कारण की तुम्ही पाहिलंच की संतोषने जो काही मूर्खपणा केला होता त्याच्यामुळे जयंतला वाटत असतं की जानू अजून पण जिवंतच आहे, कारण की त्याच्याकडे जानूचा आवाज असतो, तो पण आता रिसेंटलीचा. त्याच्यामुळे संतोषला तर पैसे भेटलेले असतात, पण त्याच्या बदल्यात बिचाऱ्या जानूला खूप मोठा त्याग करावा लागणार आहे. तर दुसरीकडे बिचाऱ्या सिद्धूला आतमध्ये टाकल्याच्या नंतर ही आजी आणि संपत दोघेजण देखील मजा मारत असतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजीला जे हवं होतं एकदम तसंच घडलेलं आहे. कारण की सिद्धूला देखील कळालेलं असतं की त्याला परत अटक झाली आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या घरच्यांमुळेच, कारण की त्याला माहिती आहे आजीशिवाय दुसरं हे कोणीच करू शकणार नाहीये. तर आता भावनाने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ती सिद्धूला सोडवणारच. त्याच्यामुळे ती आता पुरावे गोळा करायला सुरुवात करते. पण सोबत भावनाला माहीत नसतं की एका केसमुळे आता खूप काही गोष्टी भूतकाळातल्या बाहेर निघून येणार आहेत. कारण की तिने विचार देखील केला नसेल की तिच्या भूतकाळामध्ये जे काही घडलं होतं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे श्रीकांत इनामदार. तर आता त्याच्याबद्दल भावनाला खूप सारं काही माहीत नसतं. पण आता जे काही तिला पुरावे सापडतात त्याच्यातून तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण की तिला विश्वासच बसत नाही की तिने जे काही पाहिलं हा श्रीकांत इनामदाराबाबत ते खरं आहे का खोटं. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही पाहाल की भावनाला पोलीस देखील सिद्धूला भेटून देत नसतात, कारण की हे सगळं आजीने कारस्थान रचलेलं असतं. तिला वाटत असतं की भावनाला पूर्णपणे आता माज आला होता ना, आता तो उतरल्याशिवाय मी अजिबात देखील शांत बसणार नाही. परंतु तुम्हाला माहितीच आहे की अधिराज खूप चांगला असतो, त्याच्यामुळे अधिराजच्या मदतीने भावनाही आपल्या सिद्धूला भेटते आणि त्याच्यानंतर सिद्धूला शब्द देखील देते की लवकरात लवकर तुम्हाला मी इथून बाहेर काढेल, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेस मात्र सिद्धूला खात्री असते की भावना नक्कीच त्याला तिथून सोडवेल. तर दुसरीकडे मात्र ह्या आजीला पूर्णपणे डाऊट आलेला असतो आणि आजी म्हणते की त्या सिद्धूला तर आपण आतमध्ये टाकला, पण त्या मास्तरनीचा अजून काही माज उतरलेला नाही. कारण की सिद्धूच्या मॅडमला अजून पण वाटतंय की ती एवढ्या मोठ्या संकटातून सिद्धूला वाचू शकते. पण तिला माहीत नाही की मी देखील सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आहे. तिने किती जरी प्रयत्न केले ना तरी मी सिद्धूला बाहेर येऊनच देणार नाही. तर बिचारी रेणुका रडायला लागते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की रेणुकाला एकच काळजी असते की सिद्धूने फक्त जेलच्या बाहेर राहावं, मग काही देखील अडचण नाही. पण तुम्हाला माहितीच आहे की आजीने फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी बिचाऱ्या सिद्धूला परत पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. पण आता ह्या सिद्धूला देखील माहीत असतं की भावना काही केलं तरी त्याला सोडू शकते. तर दुसरीकडे आता भावनाच्या हाती सगळ्यात मोठा भक्कम पुरावा लागतो. म्हणजेच तुम्हाला कळेल की भावनाला सगळ्यात अगोदर माहिती भेटते की श्रीकांत इनामदाराचा अपघात कसा झाला होता. त्यावेळेस मात्र तिला लगेच आठवतं की त्यावेळेस तर मात्र त्यांचं लग्न होतं आणि त्याच दिवशी, पण मात्र त्या दिवशी असं काय घडलं होतं त्याच्यामुळे सगळा काय आरोप सिद्धिराजवरती गेलेला असतो. आणि सिद्धिराजने जे काही CCTV फुटेज अगोदर देखील जे काही कोर्टामध्ये दाखवलेलं होतं तेच
हेच भावना परत एकदा बघते आणि त्यामध्ये तिला खूप मोठा क्लू सापडतो. कारण की तिला कळतं की ज्यावेळेस मात्र सिद्धराजची गाडी इनामदारांच्या गाडीला टक्कर मारते त्याच्या अगोदरच त्या गाडीला कोणीतरी टक्कर मारली होती. तर आता हे भावनाला शोधून काढायचं असतं. त्याच्यासाठी भावना सगळ्यात अगोदर जाते ते म्हणजेच गॅरेजमध्ये. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जो काही गॅरेजचा ओनर होता त्याच गॅरेजच्या ओनरने खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, पण त्या अजूनपर्यंत कोणाला सापडलेल्या नसतात. ती म्हणजे एक डायरी. त्या डायरीमध्ये खूप सारं मेन्शन केलेलं असतं की त्यामध्ये अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात की त्याच्यामुळे श्रीकांत इनामदाराच्या अपघातापर्यंत पोहोचणं भावनाला खूप सोपं जाणार आहे. तर दुसरीकडे बिचारा सिद्धूवरती जो काय आरोप लागलेला असतो की श्रीकांत इनामदाराच्या खुनाचा, तर तो आता आरोप लवकरच भावना पुसून टाकते. कारण की भावनाला समजतं की श्रीकांत इनामदार हे जिवंत आहे. तर हे कळाल्याच्या नंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्यानंतर भावना आणि सिद्धूचे काही मित्र असतात ते सगळेजण मिळून शोधाशोध घेत असतात. कारण की त्यांना अजून पुराव्यांची गरज असते. कारण की भावनाने ठरवलेलं असतं की सिद्धूला जर बाहेर काढायचं असेल तर मला ह्या सगळ्या काही केससोबत लढणं खूप गरजेचं आहे. तर दुसरीकडे लक्ष्मी पूर्णपणे खचून जाते. कारण की तुम्हाला कळेलच की पुढे आता संतोषने आणि ज्या प्रकारे आपल्या विनाने दोघांनी देखील ठरवलेलं असतं की ते घर सोडून आता ते दुसरीकडे राहायला जाणार असतात. कारण की त्यांचं हक्काचं घर बनलेलं असतं. पण तुम्हाला माहीत असेल की विनाला अजिबात देखील जायची तिकडे इच्छा नसते. पण हे सगळं काय आता त्या संतोषमुळे झालेलं असतं. कारण की संतोषने त्याच्या स्वतःच्या हक्काचं घर बांधलेलं असतं. पण अजूनपर्यंत देखील लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील ते घर बांधता आलेलं नसतं. कारण की त्यांनी देखील म्हणजेच आपल्या लक्ष्मीने शब्द दिलेला असतो विश्वाच्या बाबांना की मी ज्यावेळेस माझं स्वतःचं हक्काचं घर बांधेल त्यावेळेस मात्र सगळ्यात अगोदर तुम्हालाच त्या ठिकाणी बोलवेल आणि त्याच नंतर मी तुमच्याकडे देखील येईल. पण ते अजून देखील त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नसतं. पण त्याच्या अगोदरच मात्र त्यांची मुलं आता त्यांना सोडून कायमची लांब जाणार असतात. पण हे कळाल्याच्या नंतर बिचाऱ्या लक्ष्मीला वाईट वाटतं. तर दुसरीकडे हा हरामखोर रवी मात्र आता आनंदात उड्या मारत असतो. त्याला असं वाटत असतं की आता सगळे काही केस क्लोज झाली, परत त्या सिद्धूला अटक झाली तर आता माझ्यावरती काहीच येणार नाहीये. पण हा रवी एवढा शांत बसलेला असतो की त्याला वाटतं की आता तो पूर्णपणे वाचला. पण नाही, खरा गुन्हेगार आता लवकरच बाहेर उघडकीस येणार आहे. कारण की भावना त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर दुसरीकडे आता तुम्ही पाहाल की संपत आणि आजी हे दोघेजण देखील भावना जे काही पुरावे गोळा करते ना त्या सगळ्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच भावनाच्या विरोधात आता त्यांच्याच घरातली लोक उभी राहतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूला बाहेर काढण्यासाठी भावना नको तसले प्रयत्न करत असते. परंतु मात्र त्यांच्या घरामधली जी काही लोक असतात ना, म्हणजेच ही आजी आणि सोबत हा संपत हे दोघेजण देखील यांना एकच वाटत असतं की ह्या भावनाने सिद्धूला बाहेर नाही काढलं पाहिजे. तर आजीला वाटत असतं की ह्या मास्तरणीने माझं येऊन पाय पकडलं पाहिजे. आजीला वाटत असतं की भावनाने परत एकदा माझ्या पायात पडलं आणि त्याच्यानंतर मी हिला कायमचा डिवोर्स देते आणि कायमचा आमच्या घरापासून लांब करते. आणि तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धूने त्या गाडेपाटलांचं नाव काढून टाकलेलं असतं तेव्हापासून आजीला जास्तच राग आलेला असतो. त्याच्यामुळे आता बिचारी भावना अशा काही पुराव्यांपाशी पोहोचते की तिला कळतं की श्रीकांत इनामदारांचा अपघात झाला पण त्याच्यानंतर ते जिवंत आहेत. पण हे कळाल्याच्या नंतर भावनाला आता धक्का बसतो. कारण की भावनाला विश्वासच बसत नाही की श्रीकांत इनामदार अजूनपर्यंत जिवंत आहे. मग जिवंत आहेत तर मग गेला कुठं? तर आता हे सगळं शोधून काढणं भावनाचं काम असतं. तर दुसरीकडे हा रवीला कळतं की आपल्याला काही ना काही हालचाल करावी लागेल, नाहीतर ही भावना जर खऱ्या कारणापर्यंत पोहोचली तर माझं काही खरं नाही. कारण की जो काही एवढा मोठा मी थाट रचलेला आहे ना, तेच म्हणजे आता ह्या सिद्धूला आणि सोबतच तुम्ही पाहिलेच की आपल्या श्रीनिवासला अडकवण्याचा, तर हा सगळा काही त्याच्या अंगलट येईल. त्याच्यामुळे रवी ठरवतो की काही जरी झालं तरी मला सगळ्यात अगोदर श्रीकांत इनामदाराचा खरोखर काटा काढला पाहिजे. कारण की तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, पण पुढे खूप भयानक असा ट्विस्ट पाहायला भेटणार तुम्हाला. कारण की श्रीकांत इनामदार जिवंत असतो. आता हा पुढचा ट्विस्ट आहे. पण आता हे खरं आहे का खोटं हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण की मित्रांनो ह्याचे एक नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये श्रीकांत इनामदाराची एंट्री तुम्हाला पाहायला भेटेल. पण आता ह्या श्रीकांत इनामदार एवढ्या दिवस गायब का झाला होता? मग आता भावनाचा भूतकाळ जर माघारी आला तर श्रीकांत इनामदार परत येईल आणि परत आला तर मग सिद्धू आणि भावनामध्ये अंतर निर्माण होईल का? हे पाहणं खूप भयानक असं रंजक ठरणार आहे. पण जर श्रीकांत इनामदार रिटर्न आला तर त्याच्यामुळे बिचाऱ्या सिद्धूवरती लागलेले सगळे काही आरोप पुसून टाकले जातील. तर संपूर्ण अपडेट पुढे लवकरच येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा. कारण की त्या व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारी माहिती कळेल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.